अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं स्वागत आहे. आज आपण बहीण भावाच्या प्रेमाचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. पण या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी कधी बांधायची, रक्षाबंधनाच्या दिवशी नक्की हा भद्रा काळ काय आहे, ते पूर्ण विश्लेषण आपण या निरूपणामध्ये करणार आहोत. बहीण भावाच्या प्रेमाचा अतूट धागा आणि त्या धाग्यामध्ये गुंफलेली आपुलकी, माया, आशीर्वाद आणि परंपरा आहे ना. म्हणजे रक्षाबंधन हा केवळ उत्सव नाही, तर हृदयातून जोडलेला भावनिक क्षण आहे. आणि जिथे बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घ आयुष्याची कामनाच करते ना, म्हणून भाऊ आयुष्यभर तिचं रक्षण करण्याचं वचन सुद्धा देतो. पण या वर्षीच्या रक्षाबंधनामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी आहे. खास कारण आहे ना. यावेळी सणावर आहे भद काळाची छाया शास्त्रामध्ये सांगतात. म्हणजे या भद्रा काळामध्ये राखी बांधणं टाळावं, कारण या काळामध्ये केलेलं शुभ कार्य आहे ना, ते अमंगल ठरत असतं. आणि याचे पुरावे आहेत ना, पुराणामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत. पुराणामध्ये सुद्धा रहस्यमय कारण दडलेलं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की 2025 मध्ये रक्षाबंधन नेमकं कधी आहे आणि भद्रकाळामध्ये अचूक वेळ काय आहे, राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता आहे. असं काही गुप्त उपाय आहेत ना, जे केल्यानं तुमच्या भावाला आयुष्यभर सुख समृद्धी मिळते, यश मिळेल. तर चला आपण या पवित्र सणाची अद्भुत कहाणी पाहूया. म्हणजे या अद्भुत प्रवासाचं रक्षाबंधन आहे ना, हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होतो. शास्त्रामध्ये असं वर्णन सुद्धा केलेलं आहे की रक्षाबंधनाचा सण भद्रा काळामध्ये कधीही साजरा करू नये. या भद्रा काळामध्ये ही राखी बांधणं अत्यंत अशुभ मानलं जातं. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की भद्रेला टाळूनच रक्षाबंधन साजरा करावा. बघा आता ही भद्रा कोण आहे, ही भद्रा कुठून आली, याचं सर्व उत्तर आहे ना तुम्हाला या निरूपणामध्ये मिळणार आहे. यासोबतच या रक्षाबंधनाचा हा सण आहे तो नक्की कोणत्या दिवशी साजरा करावा यावर खूपच गोंधळाची परिस्थिती आहे. पण यावेळी काही लोकांचं असं सुद्धा मत आहे की रक्षाबंधन 9 ऑगस्टला साजरा करावा, तर काहींचं असं सुद्धा मत आहे की तो 10 ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनाचा सण साजरा करणं शुभ ठरू शकतं. पण अशा वेळी आज आम्ही तुम्हाला या निरूपणामध्ये सांगणार आहोत की रक्षाबंधनाचा सण आहे ना, तो कोणत्या दिवशी साजरा केला जाईल, त्याची खरी तारीख कोणती आहे. हा रक्षाबंधनाचा सण आहे, हा भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक आहे. आणि या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर ते रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते ना, आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची आरोग्याची कामना करते. आणि भाऊ सुद्धा सदैव आपल्या बहिणीच्या रक्षणाचं वचन देतो. तुम्हाला सांगू इच्छितो की शास्त्रामध्ये भद्रकाळामध्ये राखीचा सण साजरा करणं ते अशुभ मानलं आहे. म्हणूनच विसरून सुद्धा भद्रकाळामध्ये आपल्या भावाला कधीच राखी बांधू नका. यामागे एक पौराणिक कथा सुद्धा आहे. असं सांगितलं जातं की भद्रा 3 लोकांमध्ये वास करते, आणि स्वर्गात, पाताळात आणि पृथ्वीमध्ये जेव्हा चंद्र हा कर्क, सिंह आणि कुंभ आणि 4थी राशी मीन राशीमध्ये असतो ना, तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते. आणि जेव्हा भद्रा पृथ्वी लोकामध्ये राहते ना, तेव्हा भद्राचं मुख समोर असतं. अशा स्थितीमध्ये या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य, मांगलिक कार्य हे करण्यास मनाई केलेली असते. म्हणून भद्रामध्ये केलेले शुभ कार्य आहे ना, ते कधीच यशस्वी होत नाही. ते नकारात्मक दृष्टीने गणलं जातं.
म्हणून पौराणिक कथेनुसार भद्रा काळातच रावणाच्या त्या बहिणीनं रावणाला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी श्रीरामांच्या हातून रावणाचा नाश झाला. तेव्हापासून ही भद्र काळामध्ये राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधली जात नाही. आता भद्रा ही कोण होती ना ते सुद्धा आपण पाहूया. ही भद्रा आहे ना, ही शनिदेवाची बहीण आणि भगवान सूर्य आणि माता पार्वती, ही पार्वती छाया आहे ना, यांची ही संतान आहे. म्हणजे पौराणिक कथानुसार या भद्राचा जन्म हा राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता. जेव्हा भद्राचा जन्म झाला, त्या जन्म घेतल्यानंतर लगेच तिने संपूर्ण विश्वाला आपला घास बनवायला सुरुवात केली. अशा रीतीने जेथे जेथे शुभ आणि मांगलिक कार्य होतं ना, यज्ञविधी केले जात होते, तेथे भद्रामुळं विघ्न येऊ लागली. या कारणास्तव जेव्हा भद्रा असते ना, तेव्हा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. म्हणजे या 11 कारणांमध्ये या भद्राला 7व्या कारणामध्ये म्हणजे विशिष्ट कारणामध्ये स्थान दिलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये शुभ कार्य करताना भद्रकाळ याची विशेष काळजी घेतली जाते. म्हणून भद्रकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये आणि ते संपन्न देखील कधीच होत नाही. यामागे असा एक समजच आहे ना की भद्राचा स्वभाव क्रोधी होता, संतप्त होता. भद्राच्या स्वभावामुळं देवांनी तिच्याशी लग्न करण्यामध्ये नकार दिला होता. तेव्हा ब्रह्माजींनी भद्राच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचांगांच्या विशिष्ट वेळेचा एक भाग आहे ना, तो भद्राला दिला आणि भद्र काळामध्ये केलेल्या कामामध्ये अनुचित घटना घडण्याची शक्यता असते. यामुळं भद्र काळात कोणतेही शुभ कार्य, मंगळ कार्य कधीच करू नका. यंदा आहे ना, यावर्षी नारळी पौर्णिमा ही 8 ऑगस्ट 2025 रोजी वार शुक्रवार या दिवशी दुपारी 2 वाजता 12 मिनिटांनी सुरू होत आहे आणि 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार या दिवशी दुपारी 1 वाजून 24 मिनिटांनी संपत आहे. म्हणून सूर्य उदय तिथीनुसार 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार या दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे. 9 तारखेला ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:22 पासून ते पहाटे 5:04 आहे आणि अभिजित मुहूर्त हा 9 तारखेला दुपारी 12:17 पासून ते दुपारी 12:53 आहे. 9 तारखेला हा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे ना, तो पहाटे 5:35 पासून ते दुपारी 1:24 आहे. पण 9 तारखेला या रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळ सुद्धा आहे. म्हणून राहू काळ हा 9 तारखेला सकाळी 9:09 सुरू होत आहे आणि सकाळी 10:30 वाजता संपत आहे. त्यामुळे हा 1.5 तास सोडून तुम्ही 9 तारखेला सकाळी 5:30 वाजल्यापासून ते दुपारी 1:24 कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता. जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदर भावाला राखी बांधायची असेल तर 9 तारखेला दुपारी 1:24 अगोदर तुम्ही राखी बांधू शकता. पण ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण 9 तारखेला पौर्णिमा साजरी करणार आहोत. तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथी आहे ना, ती मानली जाते. त्यामुळे भले पौर्णिमा तिथी संपलेली आहे, पण ही सूर्याने बघितलेली आहे. म्हणून 1:24 सुद्धा दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधली तरी सुद्धा चालू शकतं. दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी हा भद्रा काळाचा खूप अडथळाच असतो ना, पण यंदा मात्र हा भद्रा काळ जो आहे ना, तो 8 ऑगस्ट म्हणजे 2025 रोजी दुपारी 2:12 सुरू होत आहे आणि तो 8 तारखेलाच मध्यरात्री 1:52 संपणार आहे. त्यामुळं रक्षाबंधनाच्या दिवशी यंदा भद्रा काळ अजिबात नाहीये.
त्यामुळं संपूर्ण दिवसभर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता. पण राहू काळ जो आहे ना, तो आपल्याला वगळायचा आहे. आणि राहू काळ सुद्धा फक्त 1.5 तासाचा आहे. 9 तारखेला सकाळी 9 ते 10:30 ही वेळ आहे ना, ती सोडून आणि मग पूर्ण दिवसभरामध्ये कधीही तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता. या रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भावाला गोड काही खाऊ घालते, भावासाठी मंगळ कामना करते. राखी बांधल्यानंतर भावाने सुद्धा आपल्या बहिणींना रक्षणाचं वचन द्यावं की बहीण, मी सदैव तुझं रक्षण करेल, तुला त्रास देणार नाही, तुला ओरडणार नाही, तुझे प्रत्येक हट्ट पूर्ण करेल, तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल. आई वडील नसतील ना, तर आई वडिलांची कमतरता मी सुद्धा पूर्ण करेल. म्हणजे वडील बनून प्रत्येक इच्छा पूर्ण करेल, आई बनून तुझे संगोपन करेल. जितका माझ्याकडे होईल ना, त्यापेक्षा जास्तच मी तुझ्यासाठी करेल. आणि बहिणींना भेटवस्तू वगैरे नक्की हा भाऊ देणार आहे. म्हणून भावाच्या मनगटावर नेहमी लाल रंगाची राखी बांधणं अत्यंत शुभ मानलं जातं, मंगळकारी मानलं जातं. तसेच रक्षाबंधनाच्या या पवित्र प्रसंगी बहिणीला पांढरे कपडे भेटवस्तू म्हणून देऊ नये, चप्पल जोडी देऊ नये. भेटवस्तू, दक्षिणा किंवा सुंदर भेट नक्की द्यावी. धर्मशास्त्रानुसार असं मानलं जातं की बहिणीने राखी बांधण्यासाठी भावाच्या घरी स्वतः जावं. पुराणानुसार जी बहीण स्वतः जात नाही ना आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो, त्या बहिणीला दोष लागतो. म्हणून अशी प्रथा आहे की रक्षाबंधनाला बहिणीनं भावाच्या घरी जावं. जर तुमचा भाऊ घरी नसेल, परदेशात राहत असेल किंवा काही कारणानं तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल, तर तुम्ही भावाच्या नावानं रक्षाबंधनाची थाळी आहे ना, राखी आहे, मिठाई, अक्षता, रोळी, चंदनाचा तिलक आहे ना, भगवान गणेशाला आपला भाऊ समजून त्याच्या मनगटावर बांधा आणि ते राखी आपोआप तुमच्या भावाला तुमच्या भावाच्या मनगटापर्यंत पोचेल. मग तुम्ही ती श्रीकृष्णाला सुद्धा बांधा किंवा नारायणाला सुद्धा बांधा. ज्या देवतेचे तुम्ही भक्त आहात ना, त्यांच्या मनगटावर बांधा. ते राखी स्वतःचं तुमच्या भावापर्यंत पोचेल. मनापासून बांधलेली राखी आहे ना, ती श्रद्धेनं बांधलेली राखी ती स्वतः ईश्वर तुल्य बनते. आता आपण जेवणासंदर्भात पाहूया की रक्षाबंधनाच्या दिवशी आहे ना, बघा, हे नियम कोणी पाळावे की नाही ते आपल्यावर आहे. पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की रक्षाबंधनाच्या वेळी लसूण कांदा विरहित जेवण बनवावं. कारण यावेळी आहे ना, देव शक्ती ईश्वर आहे ना, स्वतः पृथ्वीवर येतात आणि तेही आपल्या भक्तांकडून राखी बांधून घेण्यासाठी पृथ्वीवर येत असतात आणि त्यांना भोग अर्पण केला जातो. या दिवशी भावामध्ये साक्षात देवाचा वास असतो ना, म्हणून भगवान भावामध्ये निवास करतात. म्हणून लसूण कांदा, मांस, मद्य, बिडी, सिगारेट, गुटखा इत्यादी आहे ना, या दिवशी कधीच खाऊ नका, घरात बनवू सुद्धा नका. तर रक्षाबंधन हे खंडित होतं. जेवणामध्ये तुम्ही खीर, पुरी, गोड हलवा, गोड शेवया नक्की बनवा. घरात काहीतरी गोड नक्की असावं, कारण साक्षात भावामध्ये भगवान या दिवशी वास करत असतो आणि बहिणीला भरपूर आशीर्वाद मिळतो. त्यामुळं गोड पदार्थ तर नक्कीच बनवायला हवा. शास्त्रामध्ये या रक्षाबंधनाच्या दिवशी एक उपाय सांगितलेला आहे की जर बहिणीने हा उपाय केला ना, तर तिला जगातली कोणतीही शक्ती श्रीमंत होण्यापासून कधीच थांबवू शकत नाही. हा उपाय बघा, प्रत्येकाच्या घरी पूर्वज करायचे. भावाला उच्च पद मिळावं, सरकारी नोकरी मिळावी, तुमचा व्यापार मंद असेल तर तो जोरात चालावा, त्यासाठी भावाला आहे ना कधी नजर लागू नये, यावेळी अपघात कधी भावाचा होऊ नये, यासाठी हा उपाय केला जायचा. हा उपाय केल्यावर भावा बहिणीचं प्रेम नक्कीच वाढतं.
पहा, सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यानंतर आपल्या हातात काही रुपये घ्या आणि मूठ बांधा. नंतर भावाच्या अंगावरून 7 वेळा उतरवा. आता तुमच्या मुठीतले ते पैसे घेऊन बघा, ते पैसे घेऊन जा, त्यातून राखी खरेदी करा आणि ती राखी पिंपळाच्या झाडाला किंवा कुठल्याही धार्मिक वृक्षाला बांधा. त्या वृक्षाला टिळक करा, गोड भोग अर्पण करा आणि त्या वृक्षाला राखी बांधल्यामुळं तुमच्या भावाचं रक्षण होईल, त्याचा विजय होईल. असं आसन केल्यामुळं बहीण आणि भावामध्ये दोघांचंही कल्याण होईल. म्हणजे भावाला तुमच्या कधीच नजर लागणार नाही, कोणताही दोष लागणार नाही. काळ सर्प दोष, पितृदोष, राहू दोष, शनी दोष, या भयंकर गरिबीचा दोष आहे ना, तो कधीच लागणार नाही. पण हा कलियुगातला मनुष्य आहे, या गोष्टींकडे कधीच लक्ष देत नाही. या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो. मग कधी कधी आपल्या जीवनामध्ये, कधी कधी आपल्या घरामध्ये अचानक अपघात घडला जातो. तारुण्यामध्ये असलेली काही माणसं अचानक मृत्यू होतात. त्याचं कारण हे सुद्धा आहे. म्हणून आपण आहे ना, आपण या गोष्टीचं व्यवस्थित पालन करायला हवं. जर तुम्ही बघा, एकदा तरी करून बघा, एकदा तुमच्या मनामध्ये जर घर केलं ना, तर तुम्ही दर रक्षाबंधनला हा उपाय कराल. कारण तो पूर्ण घरासाठी व्यवस्थित असतो, पूर्ण कुटुंबासाठी चांगला आहे. म्हणून जास्त विचार करू नका, कर्म चांगली करा. पहाटे पहाटे उपासना सुरू करा. तुमच्या जीवनाचं फळ आहे ना, ते उपासनेमध्ये आहे. भावाशी कधी भांडू नका, बहिणीशी भावाने कधी भांडू नका. तुमचं गोड नातं आहे ना, ते ईश्वराला सुद्धा प्रिय आहे. म्हणून एकोप्याने राहा, आनंदी आनंद घडवा. जीवनामध्ये भावा बहिणीचं नातं जर टिकलं ना, तर सर्व देश आनंदी होईल. जय जय रघुवीर समर्थ.